मी कोण आहे? एक मासाचा गोळा. मला मन आहे, मला भावना आहे, मला विचार आहे. कधीतरी मम्मा पप्पा गेल्यानंतर तू मला जवळ घेतलं, कधीतरी माझी मैत्रीण बनली, कधीतरी माझ्यावर प्रेम केलं. तू काय बोलली? अभ्यास कर, इंजिनियर बनायचं आहे. मम्मा मी कंटाळली. आणि मी ज्या वयात मला मैत्रीण पाहिजे होती त्या वयात तू स्ट्रिक्ट झाली. ज्या वयात वाटत होता पप्पा नसल्यावर तू मित्र बनाव, तू मला सांगितलं अभ्यास कर. मम्मा प्रेम दिलं असतं, मैत्री केली असती, मला खूप गोष्टी तुला सांगायच्या होत्या, पण तू कधी ऐकून घेतलं नाही. मी कंटाळली. आणि एका कॉलेजमध्ये मला एका मित्र भेटला, त्या मित्रावर माझं प्रेम झालं, त्यानं मला समजून घेतलं. मम्मा आता परिस्थिती अशी आली की मी प्रेग्नेंट सुद्धा आहे. ती माय रडून राहिली आता. मम्मा आता मी तोंड दाखवू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करायला जाते. ती माय खूप रडून राहिली. पुरी जोरजोरात खाली लिहिलाय मम्मा कागदाच्या पाठीमागून आणखी काहीतरी लिहिलंय. त्या पाठीमागून मामीनं चिठ्ठी वाचल्यात लिहिलं होतं, मम्मा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, मी असं काही केलं नाही. ना मी घर सोडून जात आहे, ना कोण्या पोरावर माझं प्रेम आहे, ना मी प्रेग्नेंट आहे. फक्त मला रिअलाइज करून द्यायचं होतं मी सुद्धा व्यक्ती आहे, मी सुद्धा मासाचा गोळा आहे, मला सुद्धा भावना आहे, मला सुद्धा मन आहे. कधीतरी ओळखा. हे जर पॅरेंट्स बद्दल असू शकते तुमच्याबद्दल, तर काही मुलींनी आपल्या पॅरेंट्सचाही विचार करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? कितीतरी पुरी मी पाहतो इथून गेल्यानंतर, मी तुमची गोष्ट नाही करत, विचित्र वागतात.